उपवास आला की एकच प्रश्न पडतो, उपवासात काय खायचं? तर आज मी घेऊन आली आहे राजगिरा, साबुदाणा पीठ आणि बटाट्यापासून बनवलेली कुरकुरीत अशी भजी. आजची रेसिपी ही उपवास स्पेशल आहे. खास चतुर्थीनिमित्त मी बनवलेली आहेत बटाट्यापासून क्रिस्पी अशी उपवासाची भजी. चला तर आता आपण ही भजी बनवायची कशी ती रेसिपी पाहूयात. इथं मी एक मोठा बटाटा बारीक, अगदी आपण कांदा चिरतो भज्यांसाठी त्याप्रमाणे बारीक बारीक चिरून घेणार आहे. एक मोठ्या बटाट्यामध्येही तुम्ही 15 ते 16 भजी आरामात बनवू शकता. बटाटा पूर्ण कट झाल्यानंतर मी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून गॅस ऑन करून त्यावरती 1 वाटी साबुदाणे लालसर भाजून घेणार आहे. ते साबुदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थंड होईपर्यंत ठेवून द्यायचे. यानंतर मी इथे मूठभर शेंगदाणे भाजून घेत आहे. ते शेंगदाणे खलबत्त्याच्या भांड्यामध्ये ओबडधोबड मोठेच ठेवायचे आहेत, थोडेसे ओबडधोबड ठेवून बारीक करून घ्यायचे. इथे मी 5 ते 6 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे भिजवलेले जे बटाटा आहे धुवून घेतलेला तो घेणार आहोत. त्यामध्ये बनवलेला शेंगदाण्याचा कूट, मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. त्यानंतर 1 मोठा चमचा मीठ मी टाकलेला आहे. इथे अर्ध लिंबू पिळून घ्यायचे आपल्याला. अर्ध वाटी राजगिऱ्याचं पीठ व 1 वाटी साबुदाण्याचं पीठ आपण एकत्र करून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे कडक असल्यामुळे हे शक्यतो इझिली मिक्स होणार नाही, पण आपण त्याला रगडून घ्यायचे आणि त्यानंतर गरजेनुसार थोडं पाणी टाकायचे. जसं पाणी टाकाल तसं ते मिश्रण तुमचं एकजीव होत राहील. म्हणजेच की जे काही आपण टाकलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ ते बटाट्यांना चिकटायला लागेल. आता माझं पीठ व्यवस्थित इथे मळून झालेलं होतं, एकजीव झालेलं होतं. गॅस ऑन करायचा, कढई ठेवायची, त्यामध्ये 1 वाटीभर तेल टाकून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम होईपर्यंत त्यामध्ये भजी सोडायची नाही. आता इथे माझं तेल गरम झालं आहे, मी सगळे भजी टाकून घेणार आहे. भजी टाकल्यानंतरही उलटण्याची गडबड करायची नाही. एका बाजूने अगदी लाल क्रिस्पी होईपर्यंत त्याला चांगले 4 ते 5 मिनटं एका साईडने भाजू द्यायचे. इथे पाहू शकता मी उलटे केलेले आहेत. अगदी लालसर क्रिस्पी असे सोनेरी कलरचे भजी माझी तयार झालेली आहे. अगदी जसे तुम्ही कांदा खेकडा भजी खाता त्याप्रमाणे खुसखुशीत होतात ही भजी आणि टेस्टलाही अगदी छान लागतात. उपवासासाठी जर नेहमीच काही वेगळं खायची इच्छा असेल तुमची तर ही भजी नक्की ट्राय करा. आपले इथं भजी तयार झालेले आहेत, मी ते काढून घेणार आहे. याचप्रमाणे आपण राहिलेल्या पिठाची देखील सर्व भजी असेच करून घेणार आहोत. इथे पाहू शकता अगदी सोनेरी कलर येईपर्यंत मी व्यवस्थित भजी भाजून घेतलेली आहेत. इथे मी तुम्हाला एक भजी खाऊन दाखवते. तर पाहू शकता अगदी क्रिस्पी कुरकुरीत अशी ही भजी लागतात. टेस्टलाही अमेझिंग लागतात. तर तुम्ही देखील बनवू शकता आणि चवही अप्रतिम लागते. तर नक्की ट्राय करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.